हरे कृष्णा. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत पुढच्या सत्रासाठी. तर आजचा देखील थोडासा प्रौजींना कदाचित पावण्याच्या आधीच क्लास संपवावा लागेल, कारण पुढचे भागवतम क्लास आहे. त्यामुळे 8 वाजता प्रौजींचा शेड्यूल क्लास आहे, त्यामुळे आज देखील प्रश्न उत्तराचा सेशन होईल का नाही थोडी संदिग्धता आहे. आपण उद्या तो घेऊ शकतो, एक्सटेंडेड क्वेश्चन आन्सर हे सेशन उद्या किंवा नेक्स्ट येणाऱ्या ह्याच्यामध्ये. तर आज प्रभूजींना मी विनंती करतो की नेक्स्ट सेशन सुरू करावं प्लीज. येस. आणि सर्वांनी म्यूट ठेवावं प्लीज. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरा ऑन ठेवावा. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तो मोहनचंद्र प्रभू तुम्ही आहात? हा, येस प्रभूजी. जस्ट तुमच्या माहितीसाठी मला सोडून फक्त एक एक रेखा कोठेकर माताजी आहेत, त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन ठेवलाय. माझा एकाचा व्हिडिओ ऑन आहे आणि त्या रेखा माताजींचा व्हिडिओ ऑन आहे, बाकी सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहे. जस्ट हे माहितीसाठी तुम्हाला सांगतोय, बाकी काही नाही. तो आज आपण इथे चर्चा करतोय दास्यम या विषयावर. साधारणपणे समाजामध्ये अं, दासत्व याला जास्ती महत्व नाहीये. सेवक, नोकर याला काय स्थान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. घरी जे शिळं आहे, जे उरलेलं आहे ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. लहान सहान जे कामं घरातल्या मोठ्या साहेबांना करायला जमत नाहीत, ते लहान सहान कामं करायचे. अशा या सेवकाला स्वतःचे स्वप्न साकारण्यासाठी वेळ आहे का? अशा या सेवकाला स्वतःच्या मनातले त्याचे जे महत्वाच्या गोष्टी आहेत, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला काही भावना आहेत. स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार, स्वतःचे महत्वाकांक्षा साकारण्यासाठी त्याला वेळ आहे का? शक्य नाही. तर म्हणून बहुतांश नोकर हे त्यांना कामात राबवलेलं असतं, त्यांना अधिकांश वेळा पगार कमी असतो, त्यांची कदर केलेली नसते आणि अनेक वेळा त्यांच्याकडे दुर्लक्षही झालेलं असतं. सेवकाचा योग्य तो काम करतोय की नाही त्याचा मोजमाप कसा होणार? तो राबतोय का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतोय का? आणि तो 2 मिनिटं कुठे बसलेला दिसला, कुठेतरी मालकाच्या मनात प्रश्न येतो की हा व्यक्ती काम नाही करत आहे. ऍक्च्युली तो पण एक जीवात्मा आहे, त्याच्या पण काही भावना आहेत. पण साधारणपणे आपण बघतो सेवकाला, नोकराला या जगामध्ये काही जास्ती विशेष स्थान नाहीये. विचार करा की एक समजा असा एक एक जाहिरात आली आहे न्यूजपेपरमध्ये. तिथे लिहिलंय नोकरी अवेलेबल आहे. काय काय त्याचे जॉब डिस्क्रिप्शन काय आहे? मालकांच्या मनात काय आहे हे थोडस जाणून घेण्याची गरज आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 365 दिवस अवेलेबल पाहिजे, 7 दिवस आठवड्याचे अवेलेबल पाहिजे आणि 24 तास अवेलेबिलिटी पाहिजे. तिसरी गोष्ट, सिक लिव्ह नाहीये, सुट्ट्या नाहीयेत, आठवड्याचा वीकली ऑफ नाहीये. फोर्थ, नेहमी सॅक्रिफाईस, त्यागाची भावना पाहिजे. मालकांसाठी नेहमी एका पायावर उभा पाहिजे. पाचवी, सॅलरी नाहीये, पगार काही मिळणार नाहीये. सहावी गोष्ट, हा, अन्न छान मिळेल पण बाकी काही एक्स्ट्रा काही मिळणार नाही, अन्न छान मिळेल. आठवी गोष्ट की राहण्यास सहण्यासाठी पण साधारण जागा असेल, काही अशी विशेष जागा मिळणार नाही. आणि आठवी, हे सगळं जर तुम्ही केलं
तर तुम्हाला मालकांचे खूप आशीर्वाद मिळतील, भावनिक आशीर्वाद मिळतील. पण हातामध्ये पैसे किती मिळतील, हातामध्ये सोन्याचे नाणे किती मिळतील ते माहिती नाही. खरोखर अशी जर जाहिरात न्यूजपेपर मध्ये आली, किती लोक अशा जाहिरातीला हो म्हणतील. पण जर आपण वैष्णव सिद्धांतानुसार बघितलं, तर श्रीकृष्णांची सेवा करायला चान्स मिळणं हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. का बरं? कारण आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये आपण बघू, शिवाजी महाराज सर्वांना प्रिय आहेत. शिवाजी महाराजांसाठी किती लोकांनी आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण केलं. जर कोणाला म्हटलं तुला शिवाजी महाराजांची पर्सनल सेवा करायला मिळेल, तर लोक म्हणतील नक्की करूया. तशाच प्रकारे श्रीकृष्ण श्रीकृष्ण तर सर्व अवतारांचे स्रोत आहेत. एक फक्त आपल्याला एक संदर्भ मिळावा म्हणून हे उदाहरण दिलं. श्रीकृष्णांची पर्सनल सेवा करायला मिळेल म्हणजे काय माहितीये? श्रीकृष्णांच्या भावना काय आहेत या अनुसार त्यांना त्यावेळी त्या क्षणी त्यांना काय आवडेल, त्यांना काय साजेल, अशा दृष्टीने नेहमी विचारपूर्वक सेवा करणे. तर खूप सौभाग्याची गोष्ट आहे अशा कोणा व्यक्तिमत्वाची सेवा करणे. पण जसं ते खूप मोठं सौभाग्य आहे, तसं त्याच्यासोबत एक खूप मोठी जबाबदारी पण येते. खूप नम्रता लागणार. कारण त्या व्यक्तीच्या हिशोबाने, त्या व्यक्तीला काय आवडतं त्या हिशोबाने आपल्याला सेवा करायची आहे. आणि एका अर्थाने मी सांगू, याला खूप शौर्य लागतं. स्वतःच्या स्वभावाला दुसऱ्या व्यक्तीच्या आवडी निवडी अनुसार त्याला मोल्ड करणे, त्याला त्याच्या अनुसार त्याला आकार देणे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. हम्म. तर सेवा म्हणजे काय? ज्याची सेवा होते त्याच्या आनंदासाठी सेवा करणे. अनेक वेळा आपल्याला वाटतं सेवा म्हणजे जो सेवक आहे, जो सेवा करतोय त्याच्या आनंदानुसार केलेली सेवा म्हणजे सेवा. तर परमपूज्य राजानाथ स्वामी महाराज एकदा गमतीने म्हणत होते की 3 प्रकारच्या क्लेश आपण भगवद्गीता आणि शास्त्रांमध्ये ऐकतो. तर एक क्लेश आहेत अधिदैविक क्लेश, म्हणजे आपल्या कल्पनेतीत, आपल्या नियंत्रणा अतीत ज्या गोष्टी आहेत, जसं देवता आहेत, तर ते जे क्लेश देतात ते अधिदैविक क्लेश. मग आहेत अधिभौतिक क्लेश. अधिभौतिक क्लेश म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे जीवात्मे आहेत त्यांच्यामुळे जे त्रास होतो तो अधिभौतिक क्लेश. आणि नंतर अधिआत्मिक क्लेश. अधिआत्मिक क्लेश म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वभावामुळे, आपल्या स्वतःच्या शरीर यष्टीमुळे जर आपल्याला काही त्रास होत असेल तर तो. तर राधानाथ महाराज एकदा गमती गमतीने म्हणत होते, अधिदैविक, अधिभौतिक आणि अधिआत्मिक क्लेश आणि चौथे पण क्लेश असतात. तर मग काय? तर म्हणे अधिदासिक क्लेश. जे आपले सेवक आहेत, संन्यासींचे जे सेवक असतात ते कधी कधी त्यांच्या मनापासून सारखं करत नाही. तर म्हणाले एक अधिदासिक क्लेश पण असतात. एका श्लोकामध्ये, हा आहे स्कंद क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 16, याच्यामध्ये कुठेतरी हा श्लोक येतो की परीक्षिताला जेव्हा सुखदेव गोस्वामींनी सांगितलं की त्याचे पूर्वज युधिष्ठिर, अर्जुन, भीम हे श्रीकृष्णांसाठी पूर्ण जीवन समर्पित जगले, तेव्हा त्याला ते खूप छान वाटलं. तर तो श्लोक आहे त्याच्यामध्ये तर, सारथ्य पार्षद सेवन सख्य दौत्य वीरासनानुगमन स्तवन प्रणामान स्निग्धेषु पाण्डुषु जगत् प्रणतिं च विष्णोर भक्तिं करोति नृपतिस्तच्चरणारविंदम. पहिल्या 2 ओळींमध्ये श्रीकृष्णांनी पांडवांसाठी काय काय केलं ते लिहिलंय. सारथ्य, सारथी बनले. पार्षद, पार्षद म्हणजे राजसूय यज्ञामध्ये त्यांच्याकडून त्यांनी पूजा स्वीकारली. सेवा, त्यांची अनेक वेळा सेवा केली. सख्य, त्यांच्यासाठी मैत्री केली. दौत्य, त्यांचे दूत बनून गेले, शांती दूत बनून गेले. वीरासन, जेव्हा हे लोक रात्री कधी जंगलात झोपले होते तेव्हा श्रीकृष्ण त्यांची काळजी घेत होते. अनुगमन, अनुगमन म्हणजे युधिष्ठिर महाराज वयाने मोठे होते, तर युधिष्ठिर महाराज जेव्हा चालायचे तेव्हा अनेक वेळा श्रीकृष्ण त्यांच्या पाठीपाठी चालायचे. स्तवन, स्तवन म्हणजे मोठा भाऊ असल्या कारणाने कधी कधी श्रीकृष्ण त्यांना काहीतरी प्रार्थना करायचे. प्रणामान, आणि प्रणाम पण करायचे. तर या श्लोकामध्ये 9 गोष्टी दिल्या आहेत, ज्या साधारणपणे आपण जर त्या गोष्टी ऐकल्या वेगळ्या, तर आपण म्हणू जीवात्म्याने या गोष्टी श्रीकृष्णांसाठी करायला पाहिजेत. पण जर ह्या गोष्टी तुम्ही या श्लोकाच्या संदर्भात बघितले, तर ह्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णांनी पांडवांसाठी केल्या. मग प्रश्न येतो, श्रीकृष्णांनी पांडवांसाठी एवढं सगळं का केलं? तर मग दुसरं येतं स्निग्धेषु पांडुषु. स्निग्धेषु पांडुषु म्हणजे जे पांडव
जे पांडव नेहमी श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार स्वतःच्या जीवनाला वळण दे. स्निग्धता, स्निग्धता, स्नेह, या शब्दातून स्निग्ध हा शब्द येतो. तर स्नेह म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी मी काय करू. कारण पांडवांनी त्यांचं संपूर्ण जीवन श्रीकृष्णांना स्निग्ध अवस्थेमध्ये केलं. तर श्रीकृष्णांना काय पाहिजे, असं पाहिजे तर ठीक आहे करूया. श्रीकृष्णाला आता काय पाहिजे, हे पाहिजे तर ते करूया. कारण पांडव स्निग्धतेने जीवन जगले, त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी त्या सगळ्या सेवा पांडवांसाठी केल्या, ज्या साधारणपणे जीवात्मे परमेश्वरासाठी करतात. तर म्हणून बृहद भागवतामृत आहे, आणि बृहद भागवतामृतामध्ये एक एक स्थान येतं जेव्हा नारद मुनी हनुमानजींची स्तुती करतात आणि म्हणतात, हनुमानजी, तुम्ही रामचंद्रांचे रथ बनले, रामचंद्र तुमच्या खांद्यावर बसून युद्ध लढले, तुम्ही रामचंद्रांची छत्री बनले. तर कधी हनुमानजी आपली शेपूट जी आहे ती अशी उंच करायचे आणि त्याला असं पसरवायचे, आणि कधी कधी रामचंद्रांना ऊन नाही लागायला पाहिजे म्हणून अशी अरेंजमेंट करायचे. तर अशा प्रकारे त्यांनी खूप खूप त्यांची स्तुती केली. हनुमानजी, तुम्ही रामचंद्रांसाठी हे केलं, तुम्ही रामचंद्रांसाठी ते केलं. आणि मग हनुमानजी म्हणतात, अहो, एक मिनिट, मी रामचंद्रांसाठी हे केलं, पण तेच रामचंद्र जेव्हा कृष्ण बनून आले तेव्हा त्यांनी हे सगळं पांडवांसाठी केलं. म्हणून मी काही श्रीकृष्णांना प्रिय नाहीये, मी रामचंद्रांना प्रिय नाहीये. ऍक्च्युली खरे प्रिय मोठे भक्त आहेत पांडव. तर म्हणून पांडवांचं जसं स्निग्धेषु पांडवषु जगत प्रणिती, तर स्निग्धता ही खूप महत्वाची आहे. का? स्निग्धता आपल्याला आपल्या स्वामींचे स्वभावाला जाणून घेण्यासाठी मदत करेल, आणि त्यांना त्यांच्या प्रसन्नतेसाठी नेहमी आपण स्वतःला आकार देण्याची गरज आहे. मी ऐकलं एकदा की अंबानीचं घर आहे मुंबईला, तर त्यामध्ये जर नोकरी पाहिजे असेल, आचारीची नोकरी पाहिजे असेल, ड्रायव्हरची नोकरी पाहिजे असेल, नोकराची नोकरी पाहिजे असेल, तर 3 पिढ्या बघतात ते. 3 पिढ्या अंबानीचा जो मॅनेजर आहे तो बघतो, हा काय करतो, याचे वडील काय करतात, त्याचे आजोबा काय करतात, आणि 3 पिढ्या जर योग्य वर्तणूक आणि योग्य चारित्र्य असेल तरच घेतात. 3 पिढ्यांमध्ये कुठेही काही जरी गडबड असेल तर त्याला अंबानीच्या घरामध्ये नोकरीला घेत नाहीत. तर आपण विचार करू शकतो, श्रीकृष्णांच्या जवळ जर जायचं असेल, श्रीकृष्णांच्या वैकुंठामध्ये, त्यांच्या घरी, त्यांच्या नातेवाईकांमध्ये जर आपल्याला जायचं असेल, तर विचार करा आपल्यामध्ये किती स्निग्धता पाहिजे आणि आपल्यामध्ये किती चेंज पाहिजे. एक पाश्चात्य देशांमधली एक छोटीशी गोष्ट आहे. म्हणतात, नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये काय अंतर आहे. त्यांच्या दृष्टीने स्वर्ग म्हणजे बेसिकली आध्यात्मिक जगताला ते हेवन म्हणतात. तर काय फरक आहे, तर म्हणतात, असा विचार करा की 4 लोक एका टेबलवर बसलेत, आणि त्या 4 लोकांच्या समोर एका भांड्यामध्ये सूप आहे प्यायला, आणि त्या सूपच्या भांड्यामध्ये एक चमचा पण आहे. फक्त एकच गोष्ट आहे की हात असा सरळ केल्यानंतर इथे एक लाकूड बांधलंय, तर ते हात असं वाकवू नाही शकत, असं सरळ ठेवू शकतात. तर म्हणाले, नरकात काय करणार माहिती लोक, कारण हात न वागवता आपण स्वतः तर ते सूप पिऊ नाही शकत, तर ते सूप इकडे तिकडे उडवणार आणि वाया घालवणार. आणि आध्यात्मिक जगतामध्ये सेवा भावना असते, तर म्हणणार, मी जर पिऊ शकत नाही तर काय प्रॉब्लेम आहे, पण मी असा हात घेऊन शेजारच्याला तर पिऊ घालू शकतो. आणि पहिला व्यक्ती दुसऱ्याला पिऊ घालतो, दुसरा व्यक्ती तिसऱ्याला घालतो, तिसरा चौथ्याला घालतो, आणि चौथा पहिल्याला घालतो. बेसिकली सगळ्यांना प्यायला मिळालं. पण कसं मिळालं? स्वतःच्या हाताने नाही मिळालं, दुसऱ्यांच्या हाताने आपल्याला प्यायला मिळालं. तर म्हणाले, नरकामध्ये आणि आध्यात्मिक जगतामध्ये फक्त एकच अंतर आहे. गोष्टी त्याच असतात, व्यक्ती तेच असतात. पण नरकामध्ये म्हणतात, जर मला नाही मिळालं तर कोणाला नाही मिळणार. आणि आध्यात्मिक जगतामध्ये म्हणतात, मला नाही मिळालं तर काय मोठं नुकसान झालं, दुसऱ्यांना मिळतंय ना, सेवा भावना. तर म्हणून दासत्व ही जी सेवा भावना आहे, ही नेहमी आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी खूपच महत्वाची आहे. दासत्व, दास्यम या तत्वाचे प्रतीक कोण आहेत? सगळ्यात मोठे प्रतीक आहेत हनुमानजी. तर हनुमानजींनी रामचंद्रांसाठी काही नाही केलं, पण त्यावर आपण फोकस नंतर करूया. पहिले फोकस करूया रामचंद्र श्री हनुमानजी जेव्हा परततात लंकेवरून, सगळे पराक्रम केल्यानंतर जेव्हा परततात, तेव्हा पहिल्याच अध्यायामध्ये हं, हे सुंदरकांड आहे. सुंदरकांड समाप्त होतं जेव्हा हनुमानजी परत येतात, आणि युद्धकांड सुरू होतं. तर वाल्मिकी रामायणामध्ये युद्धकांडचा जो पहिला अध्याय आहे,
त्याचे पहिले 10 श्लोकांमध्येच येतं हे. हनुमानजी परत आले आणि हनुमानजी परत आल्यानंतर रामचंद्र त्यांना भेटतात आणि रामचंद्रांना सगळं हे लक्षात येतं की हनुमानजींनी काय काय केलं म्हणून. तेव्हा रामचंद्र काय म्हणतात, म्हणतात जो दास समर्थ आहे सेवा करण्यासाठी आणि त्याला सेवा दिलेली आहे, तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की तो समर्थ आहे का, त्याच्यामध्ये शक्ती आहे का. तर रामचंद्र म्हणतात समर्थ आहे आणि त्याला सेवा दिली आहे असा व्यक्ती जेव्हा त्याला मध्ये एक शब्द वापरतात, कुर्यात तद अनुरागेण. रामचंद्र म्हणतात अनुराग, प्रेमाने जेव्हा कोणी व्यक्ती सेवा करतो आणि तो त्या प्रेमापोटी त्याला जेवढी सेवा सांगितली आहे त्या सेवेपेक्षा जास्ती करतो, तर त्याला म्हणतात तम आहू पुरुषोत्तमम. अशा व्यक्तीला सगळ्यात श्रेष्ठ सेवक मानलं जातं. मग त्याच्यानंतर म्हणतात असा कोणी सेवक असेल ज्याला सेवा दिली आहे, जो समर्थ आहे आणि ज्याला सेवा दिली आहे आणि त्याने जितकी सांगितली तितकीच सेवा केली, एक एक कण त्यांनी जास्ती नाही केली, तर म्हणतात तम आहू मध्यमम, तो साधारण स्तराचा आहे. आणि म्हणतात कोणी असा सेवक आहे ज्याच्यामध्ये शक्यता आहे, समर्थता आहे करण्याची, पण त्यांनी सेवा जेवढी सांगितली त्याच्यापेक्षा कमी केली, तर म्हणतात तन म्हणणे पुरुष अधमम, तो अधम सेवक आहे. रामचंद्रांनी 3 प्रकारच्या सेवकांची आपल्याला व्याख्या दिली आहे. एक म्हणजे जे सांगितलंय त्याच्यापेक्षा कमीच करायचं, तर तो अधम सेवक आहे, 3ऱ्या श्रेणीचा सेवक आहे. दुसरा आहे जितकं सांगितलं तितकं केलं पण एक कण जास्ती नाही केला, तर श्री रामचंद्र म्हणतात ठीक आहे मध्यम येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणतात तद अनुरागेण, रामचंद्रांप्रती स्नेह आहे, श्रीकृष्णांप्रती स्नेह आहे. त्याला जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा जास्ती केलं, रामचंद्र म्हणतात तो आहे पुरुषोत्तमम, सगळ्यात छान आहे. तर म्हणून आपण विचार करा, हनुमानजी कुठल्या श्रेणीत येतात. हनुमानजींना कामगिरी दिली होती फक्त सीता देवींकडे जा आणि माझा संदेश द्या, माझी ही अंगठी द्या. हनुमानजींनी काय काय केलं. हनुमानजी जेव्हा तिथे गेले तेव्हा मनात विचार करत होते, ही अंगठी आता मला दिली आहे, ही मी कशी घेऊन जाऊ. सेवकाला जर अंगठी दिली स्वामींनी स्वामिनीला देण्यासाठी, तर ती अंगठी कशी घेऊन जातील हनुमानजी. हनुमानजींना वायू मार्गाने जायचंय. हनुमानजींनी फार गहन विचार केला, मी माझ्या बोटात ती अंगठी टाकू शकत नाही, स्वामींची अंगठी आहे. जर माझ्या कापडामध्ये कुठेतरी अं, लपवून ठेवली तर ती पडू शकते. हं? कशी घेऊन जायची अंगठी वायू मार्गाने जर कोणी जात असेल तर. हनुमानजींनी काय केलं माहितीये, हनुमानजींनी आपल्या जिभेच्या खाली ती अंगठी ठेवली आणि म्हणाले इथे माझ्यामध्ये नेहमी राम नाम असतं, तर इथे ती अंगठी सुरक्षित राहील. इथून ती सेवा त्यांनी सुरू केली. मग प्रवासामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे मैनक पर्वत, सुरसा, सिंहिका या सगळ्यांसोबत जे जे गरजेचं होतं ते हनुमानजींनी केलं. कधी त्यांनी आकार कमी केला, कधी त्यांनी आकार वाढवला, कधी त्यांनी सिंहिकासोबत हिंसा केली, सिंहिकाला मारून टाकलं. मैनक पर्वताला त्यांनी नमस्कार केला, आदर दिला. म्हणजे नेहमी विचार करत होते मोहीम महत्वाची आहे, मिशन महत्वाची आहे, मला तिथे जायचंय आणि मी थांबू शकत नाही. त्याच्यानंतर जेव्हा लंकेला पोहोचले तेव्हा महलांमध्ये सुंदर महिला होत्या, पण त्या सुंदर महिलांमध्ये सीता देवींना शोधायचं होतं. तर एक ब्रह्मचारी आहेत हनुमानजी, पण हनुमानजींनी किती मोठा धोका पत्करला. सगळ्या महलांमध्ये सुंदर सुंदर महिला रावणाने अपहरण करून ठेवल्या होत्या. त्या सगळ्या सुंदर महिलांचं हनुमानजींनी निरीक्षण केलं. आणि निरीक्षण करता करता मनामध्ये त्यांच्या प्रश्न आला, मी आहे ब्रह्मचारी आणि या सुंदर महिलांच्या चेहऱ्याला एवढं निरीक्षण करून बघतोय, हे योग्य आहे का. मग तेव्हा स्वतःला ते सांत्वना देतात की नाही हो, मी माझ्या आईला शोधत आलोय आणि माझ्या आईला जर शोधायचं असेल तर महिलांमध्येच मला त्यांना शोधायला लागेल. म्हणून हनुमानजी काय काय त्यांनी केलं. मग सीतादेवींना भेटले. सीतादेवींना जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, मी जर पटकन सीतादेवींसमोर गेलो तर सीतादेवींना वाटेल अरे हा रावणच वेश बदलून आलाय की काय, तर मग कुठल्या भाषेत बोलू मी. मग ते म्हणाले एक गोष्ट रावण कधीच नाही करणार, ती आहे रामचंद्रांची स्तुती. आणि एक भाषा रावणाला येत नाही, रावण खूप मोठा विद्वान असेल, त्याला अयोध्येची अवध भाषा येत नाही. मग हनुमानजींनी जेव्हा सीतादेवींच्या समोर जायचं होतं, प्रकट व्हायचं होतं, तेव्हा काय केलं, झाडांवर पानांच्या पाठीमागून त्यांनी अवध भाषेमध्ये, अयोध्येच्या भाषेमध्ये त्यांनी खूप सुंदर रामचंद्रांची स्तुती सुरू केली. ती स्तुती ऐकून सीतादेवीनं लक्षात आलं हा रावण नाही असू शकत. मग कोण आहे म्हणतात, जननी में रामदूत हनुमान.
खूप सुंदर गाणं आहे. मग हनुमानजींना धरलं आणि हनुमानजींच्या शेपटीला आग लावली आणि त्यांना बेसिकली जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. हनुमानजींनी या एकाही परिस्थितीमध्ये माघार नाही घेतली. हनुमानजी म्हणतात नाही, मला रामचंद्रांसाठी काहीतरी सेवा करायची आहे. अर्थात रामचंद्रांसाठी आणि श्रीकृष्णांची सेवा केली. काही लोक आपली वाहवा करतील आणि काही लोक आपली आरती करतील, पण जनसामान्यामध्ये आपल्यावर आक्रमणच होणार आहे. का? जनसामान्याला रामचंद्रांची सेवा करायची नाही, जनसामान्याला श्रीकृष्णांची सेवा नाही करायची. तर म्हणून श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आणि रामचंद्रांच्या सेवेमध्ये आपल्याला आराम जर पाहिजे असेल तर आपल्याला ती सेवा सोडून द्यायला लागेल. पण समजा आपल्याला धोका पत्करायचा आहे, आपल्याला नवीन नवीन मोहीम रामचंद्रांच्या आनंदासाठी श्रीकृष्णांसाठी करायची असेल, तोच व्यक्ती दास्यम या भावाला करू शकतो. नंतर युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये हनुमानजींवर शक्ती अस्त्र वापरलं आणि लक्ष्मणजी घायाळ झाले. मग तेव्हा सुषेण आले आणि सुषेण म्हणाले, एक अमृत संजीवनी, एक 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 आयुर्वेदिक एक रोप आहे, तर ते तिथे मिळतं. हिमालयांमध्ये मिळतं. तर हनुमानजी गेले, पण हनुमानजीला ते लक्षात नाही आलं. मग हनुमानजींनी काय केलं? पूर्ण पर्वत घेऊन आले. हनुमानजी काय म्हणतायत? माझ्या स्वामींच्या प्रसन्नतेसाठी जे काही गरजेचे ते मी करायला तयार आहे. अर्थात आपण एक म्हणू शकतो, मी कधी मागे नाही सरणार. रामचंद्रांच्या सेवेसाठी मी नेहमी मागे नाही सरणार, श्रीकृष्णांच्या सेवेसाठी मी कधी मागे नाही सरणार. एक खूप सुंदर सेवा आहे, खूप सुंदर एक गोष्ट आहे हनुमानजींची. दास्यम, सेवाभाव. राज्याभिषेक होतोय रामचंद्रांचा युद्ध समाप्त झाल्यानंतर, आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळेस आता राज्याभिषेक होतोय अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये कोण इन्चार्ज आहे? अयोध्येमध्ये मॅनेजर कोण आहे? अयोध्येमध्ये भरत महाराज मॅनेजर आहे. आणि भरत महाराज विचार करतायत, चला आता रामचंद्र आले, आपण सगळं छान राज्याभिषेक आपण साजरी करूया त्यांचा. तर यांनी राज्याभिषेक सगळं ऑर्गनाईज केलं आणि त्या सगळ्या सेवांमध्ये त्यांनी हनुमानजींना स्थानच नाही दिलं. हनुमानजींसाठी सेवाच नव्हती. ही सेवा कोण करेल? शत्रुघ्न. ही सेवा कोण करेल? लक्ष्मण. ही सेवा कोण करेल? हा. ही सेवा कोण करेल? तो. अशा प्रकारे त्यांनी सेवा केली. हनुमानजी जेव्हा तिथे आले राज्याभिषेकाला, तर त्यांनी विचारलं, अरे माझ्यासाठी काय सेवा आहे? तर म्हणाले, तुम्ही इतकी सेवा केली, किष्किंधामध्ये सेवा केली, लंकेमध्ये सेवा केली, आता इथे तुमच्यासाठी सेवा नाहीये, इथे आम्हाला अयोध्यावासींसाठी सेवा आहे म्हणून. हनुमानजींना खूप वाईट वाटलं. दासाला जर सेवा नाही दिली तर त्यासाठी ते मरणासारखं आहे. तर मग हनुमानजी काय केले? एकदम रामचंद्रांच्या शेजारी जाऊन उभे राहिले आणि पूर्ण राज्याभिषेकाच्या वेळेस असे एकदम सतर्कतेने तिथे उभे होते. तर मग भरत महाराजांनी त्यांना विचारलं, काय हो, तुम्हाला काही सेवा नाही आणि रामचंद्रांच्या थेट तुम्ही बाजूला जाऊन उभे राहता, काय आहे? तुमची काय इथे सेवा आहे? तर तेव्हा हनुमानजी काय म्हणतात, आता कसं आहे ना, हा राज्याभिषेक लांबणार. राज्याभिषेकाचा तासोन तास चालतो. मध्ये कधी जर रामचंद्रांना जांभई आली, तर रामचंद्र जेव्हा असं करतील तेव्हा मी लगेच चुटकी वाजवेन इकडे, असं करीन. तर म्हणतात, मी चुटकी सेवा करायला इथे उभा आहे. तेव्हा भरत महाराजांना लक्षात आलं, या व्यक्तीला सेवा नाही दिली तर याच्यासाठी हे मरणासारखं आहे. बरोबर तिथे रामचंद्राच्या शेजारी जाऊन चुटकी सेवा करायला तयार आहे. तर म्हणून हनुमानजीचा एक खूप महत्वाचा श्लोक आहे. श्रील रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये म्हणतात, तर म्हणतात, भवबंध छिदे तस्यै स्पृहयामी न मुक्तये भवान प्रभू अहम दास इति यत्र विलुप्यते. म्हणतात, जर मला मुक्ती मिळाली भवबंधनातून, आणि त्यामध्ये त्या भवबंधनातून मुक्ती मिळून तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास, ही भावना जर तिथे लुप्त होत असेल तर मला मुक्ती नको. मी या भवबंधनामध्ये राहण्यासाठी तयार आहे. जन्मोजन्मी मी इथे राहीन. का बरं? कारण इथे मला तुमची सेवा करायचा चान्स मिळतो. कपिल ऋषी आहेत भागवतामध्ये, ते पण म्हणतात, सालोक्य सार्ष्टी सामिप्य सालोक्य त्वम अपि उत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जना. म्हणतात, सालोक्य मुक्ती, सार्ष्टी मुक्ती, सामिप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, हे सगळे मुक्ती जर एका भक्ताला दिले आणि त्याला सांगितलं, विना मत सेवनम, माझी तू सेवा नाही करू शकत तिकडे, तर म्हणतात, दीयमानम न गृह्णन्ति. जरी मी माझ्या सेवकाला मुक्ती दिली तर तो मुक्ती घेऊन म्हणतो, पण या मुक्तीमध्ये तुमची सेवा आहे का? मी म्हटलं नाहीये, सेवा तर नाहीये. मग तो म्हणतो, मला मुक्ती नको, मला जन्म मृत्यू जरा व्याधी चालेल, पण मला तुमची सेवा नाही सोडायची. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, कृष्णदास अभिमाने ये आनंद सिंधू
कोटी ब्रह्म सुख नाही तार एक बिंदू. म्हणतात कृष्णदास अभिमाने ये आनंद सिंधू. मी श्रीकृष्णाचा दास आहे. या अभिमानामध्ये जो आनंद सिंधू आहे. कोटी ब्रह्म सुख नाही तार एक बिंदू. ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे मुक्तीचा आनंद. अनेक अनेक लोक ब्रह्मानंदासाठी आसुसलेले असतात. म्हणतात कोटी ब्रह्मानंद आनंद सुख नाही तार एक बिंदू. कोणाला ब्रह्मानंद पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, पण तो कृष्ण सेवेच्या आनंदाच्या समुद्राचा एक बिंदू पण नाहीये. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात जीव कृष्ण दास ए विश्वास कोरले तो और दुःखो नाही राधा कृष्ण बोल बोल बोलो रे सोबाय. म्हणतात राधाकृष्णाचं नाव घ्या. ज्या दिवशी आपल्याला जीव कृष्णदास, जीवात्मा श्री कृष्णांचा दास आहे, करले तो और दुःखो नाही. जर आपण हा विश्वास ठाम केला तर मग आपल्या जीवनामध्ये दुःख नाही का? स्वामी आहेत ना. या जगातले स्वामी कधी कधी शोषण करतात, पण श्रीकृष्ण इतके प्रेमळ स्वामी आहेत, ते कधी शोषण नाही करत. प्रचेतांची प्रार्थना येते 4थ्या स्कंदामध्ये, अध्याय क्रमांक 31 मध्ये म्हणतात पारिजात अंजसा लब्धे सारंगो अन्यान्न सेवते त्वद अंग्री मूलमासाद्य साक्षात किं किं वृणीमही. म्हणतात जेव्हा सारंग, भवरा, हा नेहमी या फुलातून त्या फुलामध्ये, त्या फुलातून त्यामध्ये फिरत असतो, त्याला मकरंद पाहिजे. पण त्याला जेव्हा पारिजाताचं फुल मिळतं, म्हणतो पारिजात अंजसा लब्धे सारंगो अन्य न सेवते. एकदा त्याला पारिजाताचं फुल मिळालं, मग तो दुसऱ्या कुठल्या फुलांकडे नाही जात. तसं म्हणतात त्वद अंग्री मूलम आसाद्य. आता तुमचे चरण आम्हाला मिळाले, साक्षात किम किम वृणीमही. आता आम्हाला दुसरीकडे कुठे जायची काय गरज आहे? श्री चैतन्य महाप्रभूंचा या जगामध्ये येण्याचा, अवताराचा एक कारण हे पण आहे. श्रीकृष्ण म्हणत होते श्रीमती राधाराणींना माझ्या सेवा करण्यामध्ये काय आनंद आहे तो मला जाणायचा आहे, आणि त्या आनंदाला आस्वादन करण्यासाठी इथे येतात. तर जीवात्मा याचं साफल्य काय आहे? परमेश्वराची सेवा करणे. आता आपण 2 मिनिटं हे पण बघू की परमेश्वराला पण सेवा करायची इच्छा आहे का? तर पंचतत्वाकडे आपण बघू. पंचतत्वामध्ये श्री कृष्ण स्वयं साक्षात ब्रजेंद्र नंदन हे श्री चैतन्य महाप्रभू बनून आले. बलरामजी हे नित्यानंद प्रभू म्हणून आले. महाविष्णू, महाविष्णू म्हणजे ज्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निर्माण होतात, ते अद्वैताचार्य बनून आले. विचार करा, हे 3 व्यक्ती, कृष्ण, बलराम आणि महाविष्णू, यांच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? तर अद्वैताचार्य म्हणतात चैतन्य दास मुई चैतन्य दास, चैतन्य दास मुई तार दासेर दास. म्हणतात मी श्री चैतन्य महाप्रभूचा दास आहे, श्री चैतन्य महाप्रभूंच्या दासांचा दास आहे. कोण आहेत हे? महाविष्णू. इतके श्रेष्ठ थोर स्थान आहे की त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड येतात, पण ते म्हणतात ते स्वामित्वाचं जे स्थान आहे ना, त्याच्यामध्ये आनंद नाहीये. एकच आनंद आहे जीवनामध्ये, तो आहे परमेश्वराच्या दासत्वाचा. आणि म्हणून त्या दासत्वाचं आस्वादन करण्यासाठी अद्वैत आचार्य पण या जगामध्ये येतात. एक खूप छान गोष्ट आहे, अद्वैताचार्यांचं वय मोठे होतं, आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू जे तरुण वयात होते, हे नेहमी अद्वैताचार्यांच्या पायी पडायचे. अद्वैताचार्यांची नेहमी स्तुती करायचे, अद्वैताचार्यांना नेहमी मान सन्मान द्यायचे. तर एका दासाला जर स्वामींनी मान सन्मान दिलं तर ते त्या दासासाठी अपमानास्पद होतं. तर अद्वैताचार्यांनी ठरवलं मी आता दाखवतो की माझं स्थान काय आहे आणि माझ्या स्वामींचं, श्रील चैतन्य महाप्रभूंचं काय स्थान आहे. मग काय केलं त्यांनी? त्यांना माहिती आहे श्री चैतन्य महाप्रभूंना एका गोष्टीची चीड येते. काय? मायावाद प्रचार. तर एक दिवशी अद्वैत आचार्यांनी शांतीपूर इथे आपल्या घरी आपल्या शिष्यांना बसवलं, आणि योग वशिष्ठ म्हणून एक पुस्तक आहे. त्या योग वशिष्ठामध्ये मायावाद लिहिलाय की आपण आणि परमेश्वराचं स्थान एकच आहे, एक समान आहे, असं लिहिलंय. अद्वैत आचार्य जे शुद्ध भक्त आहेत, आचार्य आहेत, आपल्या वागणुकीने शिकवतात, पण त्यांनी त्या दिवशी एक दुसरी शिकवण द्यायची होती. दुसरी शिकवण काय द्यायची होती? त्यांनी मायावाद प्रसार करायला सुरुवात केली. ही खबर श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू पर्यंत गेली. श्री चैतन्य महाप्रभू पोहत पोहत शांतीपूरला पोहोचले, गंगे नदीद्वारे शांतीपूरला पोहोचले, आणि दूर नदीतून असे बाहेर आले जेव्हा घाटावर, कपडे ओले चिंब होते त्यांचे, तेव्हा त्यांनी दुरून ऐकलं अद्वैत आचार्य मायावाद प्रचार करत होते.
श्री अद्वैत आचार्यांनी पण दुरून बघितलं, श्री चैतन्य महाप्रभू येत आहेत. त्यांनी अजून उंच आवाजात बोलले आणि म्हणाले, ज्ञान हे डोळे आहेत आणि भक्ती हा आरसा आहे. जर आपल्याला स्वतःला बघायचं असेल तर आरसा पुरेसा आहे का? आपल्याला जर स्वतःला बघायचं असेल तर ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञान मार्ग हा भक्ती मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आरसा हा डोळ्यांवर अवलंबून आहे, डोळे हे आरशावर अवलंबून नाही आहेत. श्री चैतन्य महाप्रभू तिथे जेव्हा हे ऐकले, त्यांना वाटत होतं, पूर्वी जेव्हा त्यांना कोणीतरी खबर दिली होती, ते म्हणाले, नाही हो, अद्वैत आचार्य असं सगळं काही नाही करणार. स्वतःच्या कानाने त्यांनी ऐकलं की ज्ञान मार्ग, त्यागाचा मार्ग हा भक्ती मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांना ते इतकं वाईट वाटलं, धावत पळत आले आणि अद्वैत आचार्यांनी बघितलं की श्री चैतन्य महाप्रभू येत आहेत. आणि अद्वैत आचार्यांनी आवाज पुन्हा वाढवला आणि पुन्हा मायावाद बोलू लागले. श्री चैतन्य महाप्रभूंना इतकं वाईट वाटलं. श्री चैतन्य महाप्रभू व्यासासनावर गेले, अद्वैत आचार्यांना धरलं, त्यांना व्यासासनावरून खाली खेचलं, जमिनीवर पाडलं आणि त्यांच्या छातीवर बसून त्यांच्या छातीवर मारू लागले. हे दृश्य सीता ठाकूरांनी बघितलं. सीता ठाकूरांनी तिथे धावत धावत आली आणि म्हणाले, अहो सोडा सोडा, हे म्हातारे आहेत, हे मरतील. आणि अद्वैताचार्य काय करत होते? अद्वैताचार्य हसत होते. श्री चैतन्य महाप्रभू रागाने त्याला मारतायत, सीता ठाकूरांनी म्हणते, मरतील, सोडा सोडा. आणि श्री चैतन्य महाप्रभूचा तो रागीट चेहरा बघून अद्वैत आचार्य हसू लागले. श्री चैतन्य महाप्रभू दबकले. अरे, मी याला मारतोय आणि हा असा, हे व्यक्तीशी हसतायत काय? मग थांबले आणि म्हणाले, अद्वैत आचार्य तुम्ही हसताय काय? तर म्हणाले, बघा, तुम्ही नेहमी मला दंडवत प्रणाम करायचे आणि तुम्ही नेहमी म्हणायचे की अद्वैत आचार्यांचा जय जयकार असो. आज लक्षात आलं का स्वामी कोण आहे आणि दास कोण आहे? आज लक्षात आलं का की कनिष्ठ कोण आहे आणि श्रेष्ठ कोण आहे? जर मी तुमच्यापेक्षा कनिष्ठ नसतो तर तुम्ही आज मला येऊन मायावाद प्रचार करण्यासाठी मारलं असतं का? श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, माझ्या भक्ताने मला फसवलं. आणि श्री अद्वैत आचार्य हे दास आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू हे स्वामी आहेत, ही भावना त्यांना स्थापित करण्यासाठी कुठल्या टोकाची भूमिका घेतली अद्वैत आचार्यांनी? शुद्ध भक्तासाठी मायावाद प्रचार हा किती दुःखदायक आहे. पण अद्वैत आचार्य म्हणाले, मला त्याच्यापेक्षा जास्ती दुःख होतं जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू मला नमस्कार करतात. श्री चैतन्य महाप्रभू माझे स्वामी आहेत, मी नेहमी त्यांना नमस्कार करायला पाहिजे. अशा प्रकारे अद्वैत आचार्यांनी खूप सुंदर दास्यम, खूप सुंदर दासत्वाची त्यांनी एक भूमिका मांडली. आणि अद्वैताचार्य एका ठिकाणी कृष्ण चैतन्य चरितामृता म्हणतात, प्रेमधन विनु व्यर्थ दरिद्र जीवन. प्रेमधन, श्रीकृष्णाचं ती प्रेमाचं धन नसेल तर व्यर्थ, दरिद्र जीवन झालं त्या व्यक्तीचं. प्रेमधन विनु व्यर्थ दरिद्र जीवन, दास कोरी वेतन मोरे देहो प्रेमधन. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मला तुमचा सेवक बनवा आणि मी तुमची सेवा करीन आणि मला वेतन द्या, मला पगार द्या. काय? प्रेमधन. माझ्याकडे प्रेमधन नाहीये श्री चैतन्य महाप्रभू. तर म्हणून ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये प्रेमधनाची अपेक्षा आहे, त्या सगळ्या व्यक्तींना श्री चैतन्य महाप्रभू बोलावतात आणि म्हणतात, श्री कृष्ण, श्रीमती राधाराणी, श्री श्री गौर निताय, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या सेवेमध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी एक स्थान मिळवलं पाहिजे. भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामी अजून एक गोष्ट सांगतात. म्हणतात, एकदा व्यासासनावर रुक्मिणी द्वारकाधीश बसले होते, कृष्ण आणि रखुमाई. तर त्यांचे सारथी आहेत श्रीकृष्णांचे, त्यांचं नाव आहे दारुका. दारुका तिथे आले आणि दारुका त्यांना चामर सेवा करत होते, त्यांना वारा घालत होते. तर अशा प्रकारे वारा घालता घालता त्यांच्या डोळ्यासमोर रखुमाईचा चेहरा, त्यांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाचा चेहरा आणि त्यांना ते असं वारा घालतायत. तर वारा घालता घालता ते सुंदर दृश्य आणि ती मला सेवा करायला मिळते, श्रीकृष्णांना स्वतः वारा घालायला मिळते, हे जेव्हा भावना त्यांच्या मनात आली, त्यांचे डोळे दाटून आले, त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू आले. पण डोळ्यांमध्ये जेव्हा प्रेमाश्रू आले त्याचा काय दुष्परिणाम झाला? जेव्हा डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू दाटून येतात तेव्हा आपल्याला दृश्य योग्य दिसत नाही. तर त्यांच्या मनामध्ये भावना झाली, इतकं माझं सुंदर सौभाग्य आहे आणि त्याच्यामुळे मला ही सेवा करायला मिळते. पण सेवा करायला मिळते म्हणून मला खूप सौभाग्य वाटलं, मला खूप छान भावना निर्माण झाल्या आणि खूप छान भावना निर्माण झाली आणि खूप सौभाग्य वाटलं, म्हणून माझ्या डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू आले. पण त्या दोन डोळ्यांमध्ये जेव्हा प्रेमाश्रू आले, आता मी भगवंतांची सेवा नीट नाही करू शकत. का? आता नीट त्यांना बघू नाही शकत, आता त्यांना नीट वारा नाही करू शकत. तर तेव्हा दारुकाने मनातल्या मनामध्ये आपल्या सौभाग्याच्या भावनेला शाप दिला.
माझ्या सौभाग्याच्या भावनेला मी शाप देतो. काय उपयोगाचं हे सौभाग्य, जर त्या सौभाग्याच्या भावनेमुळे माझी सेवा खंडित होत असेल. तर सौभाग्याची भावना का आली? सेवेमुळे आली. पण त्या सौभाग्याच्या भावनेमुळे जर सेवा खंडित होत असेल, तर म्हणाले मला हे सौभाग्य नको, ही भावना नको, पण मला ही सेवा करायला चान्स पाहिजे. अर्थात जेव्हा भक्ताला त्याच्या सेवेमुळे काहीतरी छान मनामध्ये भावना निर्माण होतात, तर भक्त म्हणतो मला या छान भावना पण अनुभवायच्या नाहीयेत का? मला फक्त केवळ सेवा करायची आहे. तर ही शुद्ध सेवेची जी भावना आहे, ही आपल्याला भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्रील रूप गोस्वामी सांगतात. प्रल्हादाला नरसिंहदेव म्हणतायत मला तुला काहीतरी द्यायचंय, काय पाहिजे तुला? तर तेव्हा प्रल्हाद म्हणतात मी तुमच्याशी व्यापार नाही केला, मी तर तुमची सेवा केली. तर माझं जन्मोजन्मींचं स्थान आहे, मी तुमची सेवा करणार. आणि तुमचं जन्मोजन्मींचं स्थान आहे की तुम्ही माझी सेवा स्वीकार करणार. खरं तर आपण हे सगळं जेव्हा ऐकू, दारुकाची मनस्थिती ऐकू, अद्वैत आचार्यांची मनस्थिती ऐकू, हनुमानजींची मनस्थिती ऐकू, प्रल्हादाची मनस्थिती ऐकू, तेव्हा लक्षात येईल की प्रभूजी हे सगळं कठीण आहे असं. तर आपल्यासाठी एक दुसरा मार्ग आहे की आपले जे गुरु आहेत, त्या गुरुजनांची जर आपण प्रामाणिकपणे दास्यम भावनेमध्ये सेवा केली, तर मग आपल्याला दास्य रसाचा प्रवेश मिळू शकतो. एक खूप सुंदर गोष्ट आहे. नरोत्तम दास ठाकूर आहेत. नरोत्तम दास ठाकूरांना लोकनाथ गोस्वामींची दीक्षा पाहिजे होती. तर लोकनाथ गोस्वामी हे वृंदावनामध्ये राहायचे आणि पहाटे 2-2:30 वाजता उठून शौचक्रिया करण्यासाठी जायचे. नरोत्तम दास ठाकूर हे राजघराण्यातले जन्मलेले होते. पण नरोत्तम दास ठाकूरांना जेव्हा लोकनाथ गोस्वामींना प्रसन्न करायचं होतं, काय केलं असेल त्यांनी? सकाळी 2:30 वाजता जिथे लोकनाथ गोस्वामी शौचक्रिया करायचे तिथे पोचायचे, त्या स्थानाला साफ करायचे, तिथे थोडं पाणी शिंपडायचे आणि तिथे एक त्यांनी जागा तयार केली. तर लोकनाथ गोस्वामी जेव्हा पहिल्यांदा तिथे आले, तेव्हा त्यांनी सकाळच्या प्रातःकालीन त्यांच्या क्रिया केल्या, मग निघून गेले तिकडून. त्यांना आश्चर्य वाटलं, हे असं जंगलामध्ये कोणी साफसफाई कशी काय करून ठेवली, एक जागा अशी जणू काही तयार करून ठेवली. दुसऱ्या दिवशी लोकनाथ गोस्वामी पुन्हा त्या एरियामध्ये आले, तेव्हा पुन्हा ती जागा अशी सगळी साफ करून ठेवली होती, तिथे पाणी शिंपडून ठेवलं होतं. पुन्हा एकदा लोकनाथ गोस्वामींना आश्चर्य वाटलं, मी इथे माझ्या शरीराला साफ करतोय आणि कोण व्यक्ती आहे जो असं करतोय? तिसऱ्या दिवशी लोकनाथ गोस्वामींनी काय केलं असेल, अर्ध्या तासा आधी आले तिकडे आणि तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, नरोत्तमदास ठाकूर त्यांनी जे काही तिथे शौच केलं होतं, त्याला स्वतःच्या हाताने साफ करत होते आणि त्या जागेला पुन्हा एकदा लोकनाथ गोस्वामींसाठी तयार करत होते. लोकनाथ गोस्वामींना ते सहन नाही झालं. लोकनाथ गोस्वामी धावत तिथून बाहेर आले, म्हणे नरोत्तम थांब, तू काय करतोयस? नरोत्तम म्हणाले ज्या गुरु महाराजांकडून मला कृष्ण प्रेम मिळणार आहे, ज्या गुरु महाराजांकडून मला कृष्णाची सेवा मिळणार आहे, त्यांच्यासाठी मी ही सेवा नाही करू शकत. हे जेव्हा लोकनाथ गोस्वामींनी त्या राजकुमाराकडून ऐकलं, तेव्हा लोकनाथ गोस्वामी म्हणाले नरोत्तम, तुझी ही काय म्हणू प्रामाणिकता, तुझी ही शुद्ध दास्य भावना मला हृदयस्पर्श करून गेली आणि मी तुला दीक्षा देईन. रामानुजाचार्य आहेत. रामानुजाचार्यांनी तीन तीन नाही, अं, त्यांचे गोष्टी पूर्ण म्हणून एक गुरु आहेत ज्यांच्याकडून त्यांना दीक्षा मिळाली. 17 वेळा त्यांच्याकडे चालत गेले रामानुजाचार्य आणि त्यांना विचारलं की मला दीक्षा देणार का? तर ते म्हणाले नाही देणार. मग परत आले श्रीरंगमला. 17 वेळा त्यांच्याकडे दीक्षेसाठी गेले, पण त्यांनी त्यांची दीक्षा घेण्याची जी इच्छा होती ती कधी सोडली नाही. तर म्हणून शेवटची एक गोष्ट, प्रभुपाद जेव्हा या जगात होते, तेव्हा त्यांच्याकडे दिवस कमी होते. प्रभुपादांना एवढे सगळे पुस्तक आपल्याला द्यायचे होते, तर त्यांनी श्री चैतन्य चरितामृत आपल्याला देण्यासाठी एक प्रोजेक्ट, एक प्रकल्प आखला. त्या प्रकल्पानुसार 4 महिन्यांमध्ये एक पुस्तक यायचं छापून. एक दिवशी प्रभुपाद सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले समुद्र किनारी. त्यावेळेसचे बीबीटीचे मॅनेजर होते रामेश्वर स्वामी आणि राधावल्लभ प्रभू. रामेश्वर स्वामी, राधावल्लभ प्रभू हे प्रभुपादांसोबत चालत होते. प्रभुपादांनी विचारलं किती महिने लागतील चैतन्य चरितामृताला छापून येण्यासाठी? तर त्यांनी म्हणाले एका पुस्तकाला 4 महिने लागतात, 2-1 वर्ष लागतील अजून. प्रभुपाद म्हणाले इम्पॉसिबल. म्हणाले नाही. म्हणाले मला
सगळे पुस्तकं 2 महिन्यात पाहिजे. 2 वर्षांमध्ये जेवढे छापणार होते ते प्रभुपादांनी आज्ञा दिली, मला 2 महिन्यामध्ये पुस्तकं पाहिजेत. तर रामेश्वर महाराज म्हणतात, बट प्रभुपाद दिस इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे. प्रभुपाद वळले. प्रभुपादांनी आपली काठी त्या रेतीमध्ये टाकली आणि म्हणाले, इम्पॉसिबल इज अ वर्ड इन द फूल्स डिक्शनरी. म्हणाले, एका मूर्ख माणसाच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द असतो, बुद्धिमान व्यक्तीच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द नसतो. तर ते राधावल्लभ प्रभू आणि रामेश्वर महाराजांना लक्षात आलं, गुरु आज्ञा मिळाली आहे, आता इम्पॉसिबल म्हणू नाही शकत. तर सत्स्वरूप महाराज प्रभुपाद लीलामृतामध्ये लिहितात, रामेश्वर महाराजांनी राधावल्लभ प्रभूंनी तो मॉर्निंग वॉक पण कम्प्लीट नाही केला, अर्ध्यातूनच परत गेले आणि सगळ्या भक्तांची एक मीटिंग ठेवली आणि म्हणाले, प्रभुपादांनी आज्ञा दिली आहे 2 महिन्यांमध्ये सगळी पुस्तकं छापायची, तर काय करायचं. सगळ्या भक्तांना लक्षात आलं, आता तर काहीतरी करायला लागेल, नाही नाही म्हणू शकत. मग 3 शिफ्ट बनवले. सकाळी 7 ते 3, दुसरी शिफ्ट होते 3 ते 11, आणि तिसरी शिफ्ट होते रात्री 11 ते सकाळी 7. 24 तास सगळ्या भक्तांनी आपले सगळं काही सोडून दिलं. आणि पेंटिंग पण कसे केले माहितीये चैतन्य चरितामृतातले, एक व्यक्ती येईल आणि पेंटिंग करेल, मग दुसरा व्यक्ती येईल आणि त्याच पेंटिंगला अजून पुढे घेऊन जाईल, आणि तिसरा व्यक्ती त्याला करेल. साधारणपणे पेंटिंग कसं करतात, एकच व्यक्ती एक पूर्ण पेंटिंग करतो, पण ते तसं करण्यासाठी वेळ नव्हता. म्हणून अशा प्रकारे सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन ते चैतन्य चरितामृत केलं आणि प्रभुपादांना 2 महिन्यात संपूर्ण चैतन्य चरितामृत दिलं. आणि तेव्हा प्रभुपाद काय म्हणाले माहितीये, प्रभुपाद म्हणाले, ज्यांनी कोणी या चैतन्य चरितामृत मोहीम मध्ये भाग घेतलाय त्याला मी गॅरंटी देतो तो भगवत धामाला जाईल. तर प्रभुपादांचे एक शिष्य आहे देवामृत स्वामी म्हणून. देवामृत स्वामी नेहमी म्हणतात, मी भगवत धामाला जाणार आहे, हरी बोल. तर कोणाला वाटेल, स्वामींना महाराजांना अहंकार आहे की काय. मग महाराज म्हणतात, कारण मी प्रभुपादांच्या त्या 2 महिन्याच्या चैतन्य चरितामृत मोहिमेचा एक भाग होतो, म्हणून मी हरी बोल, मी भगवत धामाला जाणार आहे. तर प्रभुपादांनी अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी त्या चैतन्य चरितामृताला अशक्य मोहिमेला शक्य करून दाखवलं, त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही भगवत धामाला जाणार आहात. तर खूप मोठं अशक्य गोष्ट होती, पण ती भक्तांनी एकत्र येऊन करून दाखवली गुरूंच्या आनंदासाठी, आणि प्रभुपादांनी पण त्यांना तो आशीर्वाद दिला. तर अशा प्रकारे आपल्याला नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की श्रीकृष्णांची सेवा स्निग्धेषु पांडुषु तर आपण करू शकत नाही, पण आपण कमीत कमी आपल्या जीवनामध्ये भगवंताचे जे प्रतिनिधी आहेत, आपले गुरु महाराज आहेत, त्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना जे आपल्याकडून हवंय ते जर आपण करू शकलो, तर जर स्निग्धेषु पांडुषु तर आपण म्हणू स्निग्धेषु शिष्येषु. आपण पण स्निग्धता आणायला पाहिजे आणि जे काही गरजेचं ते करायला पाहिजे. तर ज्या प्रकारे या शिष्याने प्रभुपदाचे आशीर्वाद मिळवले, तसे आपल्याला पण कदाचित आपल्या गुरु महाराजांकडून आशीर्वाद मिळतील आणि आपल्याला पण भगवतधाम जाण्याची काहीतरी एक साधनेनुसार तर आपण भगवतधामाला जाऊ नाही शकणार. आपलं हरिनाम आपल्यालाच माहिती आहे, पण कदाचित आशीर्वाद मिळाले तर आपण जाऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद. दास्यम या गोड विषयावर आपल्याला चर्चा करायला आज मिळाली, आणि आपण या कथेला, या चर्चेला इथे विराम देऊया आणि उद्या पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. जय निताय गौर जय प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरी बोल. हरे कृष्णा. थँक्यू.